बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यापैकी 3 जण अजूनही मोकाट आहेत. या संदर्भात काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आणि यामध्ये वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशा 2 प्रमुख मागण्या नेत्यापासून ते मोर्चेकऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच मांडल्या. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणात जे काही आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिले आहेत. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सगळ्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा असे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. एकंदर काय तर या प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटत असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र धनंजय मुंडेंवर आरोप करत असताना प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीचं नाव घेतल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्राजक्ता माळीने सुद्धा आज पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीरपणे आपली माफी मागावी असं वक्तव्य केलंय. तर दुसरीकडे करुणा मुंडे यांना सुद्धा नोटीस पाठवल्याची माहिती दिली आहे. पण एकंदरीतच प्राजक्ता माळी यांच्याबद्दल करुणा मुंडे आणि सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते, हे प्रकरण अचानक इतकं चर्चेत का आलं आणि प्राजक्ता माळीला बळीचा बकरा का केलं जातंय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, आपण पाहताय ट्रेन युअर ब्रेन. तर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे गेल्या काही वर्षात मुंडेंवरती अनेक आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. यंदाच्या विधानसभेच्या दरम्यान सुद्धा त्यांनी परळीतनं निवडणूक लढवण्याची घोषणा करत मुंडेंची दहशत संपवायची असा नारा दिला होता. मात्र धनंजय मुंडे परळीतनं मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नंतरच्या काळात सुद्धा करुणा मुंडेंनी ही आरोपाची मालिका कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं. अगदी काहीच दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये धनंजय मुंडेंनी माझा छळ केला, मला जेलमध्ये पाठवलं, माझी छोटी छोटी मुलं मला जेलमध्ये जाताना पाहून रडत होती, त्या चिमुकल्यांची त्यांना दयासुद्धा आली नाही. इतकंच काय तर त्यांनी माझ्या बहिणीला सुद्धा जाळ्यात ओढलं. त्यानंतर बोलताना करुणा मुंडेंनी या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीचं नाव घेत खळबळजनक दावा केला. त्या म्हणाल्या की अशा अभिनेत्रीसाठी ते ओबेरॉय हॉटेल बुक करतात, जनतेचे पैसे त्यांच्यावर उडवतात. असं म्हणत करुणा मुंडेंनी माझे पती धनंजय मुंडे ही अभिनेत्री प्राजक्ता माळी, ज्योतिका शिरोडकर, लता टेपी आणि मोनिका यांच्यासाठी ओबेरॉय हॉटेल बुक करतात असा आरोप केला. यानंतर मात्र आपल्या अनेक मराठी चित्रपटातून आणि विशेष करून महाराष्ट्राची हास्यजत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमातनं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या प्राजक्ता माळीवर असे आरोप झाल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत होत्या. पण या संदर्भात प्राजक्ता माळीने सुरुवातीला काहीही प्रतिक्रिया न दिल्याचं टाळलेलं आहे. पण बीडमध्ये एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानभवनापासून ते रस्त्यापर्यंत भाजपचे आमदार सुरेश धसांनी आरोपांची राळ उठवली होती. यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे असणारे संबंध, ते बीडमध्ये सुरू असलेले अवैध धंदे या सगळ्यांवरूनच त्यांनी मुंडेंना टार्गेट केलं. पण काल या प्रकरणाला धसांच्या एका वक्तव्यामुळे वेगळंच वळण मिळालं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसपी सोबत भेट घेऊन बाहेर आल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की संतोष देशमुखांच्या हत्येमागे असलेले आका यांचं बीड तालुक्यातल्या गावात गावात जमिनी आहेत. आता त्यांनी अनेक कारनामे दररोज एक एक करून पुढे येत आहेत. त्यांची कागदपत्र माझ्याकडे येतात. शिरसाळा असो की शिमरी पारगाव किंवा इतर गावातली लोकही येतात आणि सांगतात की या गावात आकाच्या नावानं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकानं तिथं प्रचंड खर्च केलेत. त्यांनी आपल्या आपल्या जमिनीत 30-30 कोटी, 40-40 कोटींचे बंधारेच बांधलेत. इतकं कुठून आलं 5 वर्षामध्ये, असं म्हणत वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ताने बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे असे आरोप धसांनी केले आहेत. वाल्मिक कराडांवर केलेल्या आरोपानंतर मात्र धसांची गाडी वेगळ्याच ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळतं. पुढे ते म्हणाले की आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. रश्मिका वंदना, सपना चौधरी यांच्या इव्हेंटचे कार्यक्रम, इव्हेंट मॅनेजमेंट, पॉलिटिक्स, ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी परळीला यावं, शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्यांचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय तर प्राजक्ता माळी सुद्धा आमच्याकडे येतात वाटतं बरं का. हे सगळं काही बघायचं असेल, नवीन चित्रपट कोणाला काढायचा असेल तर अशा काही मोठ्या विभूती आहेत, त्यांच्या तारखा कशा पद्धतीने मिळतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथे येतात. त्यांच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला हवा असेल तर तो परळी आहे. हे बोलत असताना सुरेश धस अधूनमधून हसत होते. थोडक्यात काय तर राज्यभरात अत्यंत संवेदनशील झालेल्या मुद्द्यांवर बोलायचं सोडून सुरेश धसांनी वेगळाच ट्रॅक पकडला आणि माध्यमांना खाद्य म्हणून प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे असा एक विषय दिला. आता या सगळ्यावर अखेर प्राजक्ता माळींनी मौन सोडलं आणि पत्रकार परिषद घेत आपली भूमिका ठामपणे मांडली.
ती असं म्हणाली की आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली आहे त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी माध्यमासमोर आली आहे. सुरेश धस यांनी सांगितलेल्या गोष्ट खोटी आहेत. सुरेश धस यांनी राजकीय अजेंड्यासाठी जे काही करतायत ते त्यांना लखलाप. मात्र यात कलाकारांना का खेचताय असा सवाल प्राजक्तांनी उपस्थित केलाय. जर त्यांना काही उदाहरण द्यायचं होतं तर एखाद्या पुरुष कलाकाराचं नाव घ्यायचं. पुरुष कलाकार परळीत येत नाहीत का? कष्टाने वर आलेल्या महिलांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा डागाळणं कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. त्यांचं बोलणं केवळ महिलांच्या चरित्र्यावर नाही तर कर्तृत्वावर सुद्धा आहे असं सुद्धा त्या म्हणाला. अशा प्रकारचं बोलून तुम्ही तुमची मानसिकता दाखवून देताय. केवळ प्रसारमाध्यमासमोर हाशा पिकवण्यासाठी त्यांनी हे विधान केले जे अत्यंत निंदनीय आहे. सुरेश धस यांनी त्यांच्या विरोधात विधानासाठी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी सुद्धा प्राजक्ता माळी यांनी केली आहे. पण या संदर्भात बोलताना सुरेश धसांनी आता माफी मागायला नकार दिलाय. या पत्रकार परिषदेत करुणा मुंढे यांना सुद्धा आपण नोटीस पाठवली असून एक महिला म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे संवेदनशीलपणे बघावं असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलंय. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत प्राजक्ता माळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहेत. यामध्ये सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य आणि खोट्या आणि वाढवून चढून प्रसारमाध्यमामध्ये ज्या बातम्या पेरण्यात येतात त्यावरती काहीतरी ठोस कारवाई करा अशी विनंती त्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. थोडक्यात सुरेश धस, प्राजक्ता माळी, करुणा मुंढे यांचा हा एकमेकावरती आरोपाचा सगळा सिलसिला आपण थोडक्यात पाहिला. पण या सगळ्या घडामोडीमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न निश्चित उपस्थित होतात. त्यातला पहिला प्रश्न तो म्हणजे कलाकारांनी राजकारण्यांच्या कार्यक्रमाला जाणं चुकीचं ठरतं का? सुरेश धसांनी आरोप करताना परळीमधल्या प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रमाचा उल्लेख केलाय. तसं मूळ आरोप हा वाल्मिक कराड यांच्यावर करत असताना प्राजक्ता माळी यांचं नाव मध्येच आल्यानं या चर्चेला वेगळंच वळण पाहायला मिळालं. लोकांचं एंटरटेनमेंट झालं. महाराष्ट्रात बऱ्याचदा राजकारणी व्यक्तीचा अनेक कार्यक्रमांना कलाकारांची उपस्थिती ही आपल्याला पाहायला मिळतेच. कलाकार हे लोकांना इन्फ्लुएन्स करत असतात, त्यामुळे त्यांची मांदियाळी असते. त्यामुळे एका कार्यक्रमाच्या आधारावर धसांनी ज्या पद्धतीने प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं ते अत्यंत चुकीचं असल्याचं मत सगळ्या स्तरांवर व्यक्त होतंय. एखाद्या आमदाराने कोणताही पुरावा नसताना इव्हेंटचा उल्लेख करत हसत हसत एखाद्या कलाकाराच्या उपस्थितीचा मुद्दाहून केलेला उल्लेख कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे व्यक्तिगत जीवनातले आरोप करणं या प्रकरणाला धरून आहे का? मुळात प्रकरण आहे ते संतोष देशमुख यांच्या अपहरणाचं आणि हत्येचं आणि त्यामागचा मास्टर माइंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडचं. त्यावरनं धनंजय मुंडे देखील कराडच्या जवळचे असल्याने टार्गेट होणं अगदी स्वाभाविक आहे. पण अशा वेळी एखाद्या नेत्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलताना एखाद्या महिलेचं नाव घेऊन तिची बदनामी होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? धसांसारखे नेते हे आमदार म्हणून अनेक गेली वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. अशा वेळी एक संवेदनशील प्रकरणावर बोलताना त्यांनी नेत्यांच्या खाजगी आयुष्यावर बोलून मोठी चूक केली आहे. त्यातही अभिनेत्रीचं नाव घेणं चुकीचंच होतं अशी सुद्धा मतं सध्या उमटताना दिसतो. यातला तिसरा प्रश्न आहे म्हणजे संवेदनशील प्रकरणाला ढसाळणी उथळ वळण दिलंय का? खरं तर राज्यभरात देशमुखांच्या हत्येनं संताप आहे. अशा वेळी मूळ आरोप असलेल्या वाल्मिक कराडाच्या अटकेसाठी सगळ्यांनी रान उठवले. प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. एखाद्या अभिनेत्रीचे मुंडेसोबत संबंध जोडणं आणि त्यावर बातम्यामध्ये चर्चा होणं, हसू येणं, गॉसिपिंग होणं, लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी एखादा विषय देणं अशा गोष्टी करून सुरेश धसांनी या संवेदनशील प्रकरणाला उथळ केलंय असंच म्हणता येईल. थोडक्यात काय तर अत्यंत सेन्सिटिव्ह असणाऱ्या प्रकरणात सुरेश धसांनी धनंजय मुंडेसोबत असणाऱ्या वैयक्तिक आकसापोटी प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीचं नाव घेऊन प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे त्यांच्यावरती टीका होणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण खरंच सुरेश धसांनी अत्यंत गंभीर प्रकरणाबाबत बोलताना प्राजक्ताबाईंचा उल्लेख करून चूक केली आहे का? तुम्हाला काय वाटतं? सुरेश धसांची ही कृती तुम्हाला पटली आहे का? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि आपल्या ट्रेन युअर ब्रेन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.